Here we see second application of dimensional analysis to establish relationship between related physical quantities. तर इथं मी काही फिजिकल क्वांटिटीज घेतो. T is equal to 2 pi under root L upon G. तर हे इक्वेशन आहे कोणाचं? पिरियडचं. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. कायनेटिक एनर्जी साठी फॉर्म्युला माहित आहे काय असतो? 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जी साठी फॉर्म्युला माहित आहे काय असतो? mgh. तर हे फॉर्म्युले आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून ऑब्टेन करू शकतो. तर आता याच्यामध्ये हा पहिला फॉर्म्युला आपण ऑब्टेन करणार आहोत. तर हा फॉर्म्युला कुणाचा आहे? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा. तर इथं सिंपल पेंडुलम म्हणजे काय असतो? तर या ठिकाणी एक स्ट्रिंग घ्यायची. काय घेतली? स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ किती आहे? L इतकी लेंथ आहे. तर स्ट्रिंगचं एक टोक रिजिड सपोर्टला बांधतोय. कुठं बांधायचं? रिजिड सपोर्टला. आणि दुसऱ्या टोकाला काय अटॅच करायचं? बॉब अटॅच करायचा. बॉब म्हणजेच काय असेल? स्मॉल हेवी मेटॅलिक स्पियर. याला बॉब म्हणायचं. तर इथं हा सिंपल पेंडुलमचा भाग झाला. कोणाचा भाग झाला? सिंपल पेंडुलमचा. तर इथं सिंपल पेंडुलम जो आहे मीन पोझिशनला असा असेल सिंपल पेंडुलम. तर इथं मी काय करतोय? सिंपल पेंडुलमला स्लाइटली डिस्प्लेस केलं, ए ला नेलं आणि रिलीज करायचं. तर सिंपल पेंडुलम ए पासून बी ला जाईल, बी पासून ए ला येईल. तर हा सिंपल पेंडुलम टू अँड फ्रो मोशन करेल अबाउट मीन पोझिशन. तर या मोशनला काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन. तर आता ऑसिलेटरी मोशन मध्ये वन ऑसिलेशन पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन म्हणजे काय? पेंडुलम ए पासून बी ला जाईल आणि बी पासून परत कुठे येईल? ए ला येईल. तर याला एक ऑसिलेशन म्हणायचं. तर या एका ऑसिलेशनचा आपण पिरियड फाइंड आउट करणार आहोत. काय फाइंड आउट करणार आहोत? पिरियड. तर आता आपण असं म्हणू शकतो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. लेंथच्या प्रोपोर्शन मध्ये असेल. तर डायमेन्शन्स फाइंड आउट करताना L रेज टू काय लिहिलं? ए. परत पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज प्रोपोर्शनल टू जी. जी म्हणजेच काय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर इथं जी चा पॉवर किती घेते? बी घेते. तर आता ही दोन इक्वेशन कंबाईन करायची. कंबायनिंग अबाव इक्वेशन्स. तर इथं T इज प्रोपोर्शनल टू L रेज टू ए, G रेज टू बी. तर इथं T इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू L रेज टू ए इंटू G रेज टू बी. तर इथं T इज इक्वल टू K इंटू L रेज टू ए, G रेज टू काय लिहिलं? बी. आता इथं डायमेन्शन्स लिहायचे प्रत्येक टर्मची. T म्हणजे काय? पिरियड. पिरियडचे डायमेन्शन L0 M0 T रेज टू 1 इज इक्वल टू K इंटू L म्हणजे काय? लेंथ. लेंथची डायमेन्शन L रेज टू 1 M रेज टू 0 T रेज टू 0 ब्रॅकेट रेज टू ए इंटू G म्हणजेच काय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायमेन्शन L रेज टू 1 M रेज टू 0 T रेज टू -2 ब्रॅकेट रेज टू B अशी व्हॅल्यू देते. याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. तर इथं L रेज टू 0 L रेज टू 0 M रेज टू 0 T रेज टू 1 इज इक्वल टू या ठिकाणी K इंटू. आता इथं L रेज टू 1 चा ए घातांक म्हणजे काय झालं? L रेज टू ए, M रेज टू 0 T रेज टू 0 इंटू इथं L रेज टू 1 याचा घातांक B आहे म्हणजे काय झालं? L रेज टू B, M रेज टू 0 चा B घातांक म्हणजे 0. पुढे आता T रेज टू -2 इंटू B म्हणजे काय झालं? T रेज टू -2B. याच्या पुढे आता K इंटू
पाया समान म्हणजे घातांकाची काय करायची बेरीज. तर इथं एल रेज टू ए प्लस बी एम रेज टू 0 टी रेज टू 0 प्लस मायनस 2b म्हणजे किती आला मायनस 2b. तर या ठिकाणी एल रेज टू 0 एम रेज टू 0 टी रेज टू 1 इतके व्हॅल्यू. आता याच्या पुढं पॉवर्स इक्वेट करायच्या. काय इक्वेट करायच्या पॉवर्स. तर इथं एल ची पॉवर 0 आहे एल ची पॉवर ए प्लस बी. तर इथं काय लिहू शकतोय ए प्लस बी इज इक्वल टू 0. एम रेज टू 0 एम रेज टू 0 काय फरक पडणार नाही. टी रेज टू मायनस 2b मायनस 2b इज इक्वल टू 1. तर इथं बी ची व्हॅल्यू काय असेल मायनस 1/2. बी किती मिळाला मायनस 1/2. तर बी ची व्हॅल्यू इथे ठेवायची. देअरफॉर ए प्लस मायनस 1/2 इज इक्वल टू 0. तर ए इज इक्वल टू किती आला 1/2 आला. तर इथं ए ची व्हॅल्यू मिळाली बी ची व्हॅल्यू मिळाली. तर इथं या व्हॅल्यू लिहूया. देअरफॉर टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू ए. एल रेज टू ए म्हणजे किती लिहायचं 1/2 आणि जी रेज टू बी म्हणजे किती लिहिलं मायनस 1/2. तर हेच पुढे मी असं लिहू शकते टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू 1/2 अपॉन जी रेज टू 1/2. न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये आणतं. म्हणजेच इथं काय व्हॅल्यू टी इज इक्वल टू के इंटू हे अंडर रूट किंवा असं लिहू शकतो एल अपॉन जी रेज टू 1/2 म्हणजेच टी इज इक्वल टू के इंटू अंडर रूट एल अपॉन जी. तर समजा हे फर्स्ट इक्वेशन हे सेकंड इक्वेशन हे थर्ड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन. तर इथं पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम साठी फॉर्म्युला काय मिळाला टी इज इक्वल टू के इंटू अंडर रूट एल अपॉन जी. तर इथं काय करायचं एक्सपेरिमेंटली इथं लेंथ मेजर करायची. एल मिळालं. जी ची व्हॅल्यू माहित असते किती असते सांगा आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि सिंपल पेंडुलमचा पिरियड काढायचा म्हणजे सिंपल पेंडुलम ए पासून बी ला जातो बी पासून परत कुठे येतो ए ला. तर या एका ऑसिलेशनचा पिरियड फाइंड आउट करायचा म्हणजे ती कोणती व्हॅल्यू झाली टी. तर या इक्वेशन मध्ये टी एल आणि जी ठेवायचा. मग इथं के ची व्हॅल्यू किती मिळते 2π मिळते. के ची व्हॅल्यू किती मिळते 2π. मग आपण पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम लिहू शकतो. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम देअरफॉर टी इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती ठेवायची 2π अंडर रूट एल अपॉन जी. तर हे पाचवं इक्वेशन आहे. तर यानुसार आपण सिंपल पेंडुलमचा पिरियड फाइंड आउट करू शकतो. आणि पिरियड फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणता यूज केलेला आहे डायमेन्शनल अनालिसिसचा यूज केलेला आहे. Here we obtain the relation for kinetic energy of a moving particle. तर क्वेश्चन यानुसार विचार जाऊ शकतो derive the relation for kinetic energy of moving particle. म्हणजे समजा suppose this is a particle having mass m moving with velocity v. Then we find the kinetic energy of this particle. तर या पार्टिकलची आपण काय फाइंड आउट करू शकतो कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकतो. तर इथं आपण असं म्हणू शकतोय कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज प्रोपोर्शनल टू एम म्हणजे मास वरती अवलंबून असेल. तर इथं मासची पॉवर ए मी लिहितोय. ओके. शिवाय कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल म्हणजे v रेज टू b असं मी लिहितोय. तर इथं ए आणि बी या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे म्हणजे आपल्याला डायमेन्शन्स यूज करायचे. तर या ठिकाणी हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन कंबाइनिंग 1 and 2. तर कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू m रेज टू a इंटू v रेज टू b. तर इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी चिन्ह काढून टाकलं की काय वापरायचा कॉन्स्टंट
इंटू एम रेज टू ए इंटू व्ही रेज टू बी अशी व्हॅल्यू मिळत आहे. आता दोन्ही साईडला डायमेन्शन्स लिहायचे. तर इथं कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन्स म्हणजेच कुणाची डायमेन्शन, कायनेटिक एनर्जी किंवा वर्कची डायमेन्शन कशी असतात, सेम. तर काय फॉर्म्युला असतो डायमेन्शन साठी, एल स्क्वेअर m1 t रेज टू -2. तर वर्क आणि कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन सेम असतात, हा भाग आपण पाहिलेला आहे. तर इथं एल रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2 इज इक्वल टू k इंटू m म्हणजे काय घ्यायचं, मास. तर इथं L0 m1 t रेज टू 0 ब्रॅकेट रेज टू a. इथं व्हेलॉसिटी लिहायची. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय असतं, L रेज टू 1 m रेज टू 0 t रेज टू -1 ब्रॅकेट रेज टू काय लिहिला, b. तर इथं L स्क्वेअर m1 t रेज टू -2 इज इक्वल टू k इंटू ही डायमेन्शन्स लिहायची. L रेज टू 0 m रेज टू a t रेज टू 0 इंटू L रेज टू b m रेज टू 0 t रेज टू काय घ्यायचं, -b. ओके. आता पुढे सिम्प्लिफाय करून घेऊया. तर आता L रेज टू 2 m रेज टू 1 t रेज टू -2 इज इक्वल टू k इंटू, आता L रेज टू 0 L रेज टू b म्हणजे काय असेल, L रेज टू 0 प्लस b b. m रेज टू a m रेज टू 0 म्हणजे काय असेल, m रेज टू a. आणि t रेज टू 0 t रेज टू -b म्हणजे काय असेल, t रेज टू -b. तर इथं कम्पेअरिंग पॉवर्स ऑन बोथ साइड्स किंवा इक्वेटिंग पॉवर्स, इक्वेटिंग पॉवर्स ऑन बोथ साइड्स. तर इथं b इज इक्वल टू 2 असेल, b ची व्हॅल्यू 2 असेल. a इज इक्वल टू 1 असेल आणि -b ची व्हॅल्यू -2 म्हणजे b ची व्हॅल्यू 2 आहे. ओके. मग काय मिळेल इक्वेशन वापरता, therefore इक्वेशन 3 becomes, थर्ड इक्वेशन कसं होईल वापरता, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k इंटू m चा a घातांक, m चा a घातांक म्हणजे किती असतो, 1 आणि v चा b घातांक, b किती आहे बरोबर 2, v चा स्क्वेअर. तर इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k इंटू mv स्क्वेअर. तर याला फोर्थ इक्वेशन म्हणायचं. आणि इथं काय करायचं, पार्टिकल मास घ्यायचं, वेलॉसिटी घ्यायची, पार्टिकलचं मास घ्यायचं काहीतरी असेल 1 kg असेल, वेलॉसिटी काहीतरी असेल आणि तो पार्टिकल मोशन मध्ये असताना त्याची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. म्हणजे m एक्सपेरिमेंटली m माहित आहे, v माहित आहे, कायनेटिक एनर्जी माहित आहे. मग काय फाइंड आउट करू शकतो, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर इथं एक्सपेरिमेंटली value of k is obtained and its value is 1/2. याची व्हॅल्यू किती असते, 1/2. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी साठी फॉर्म्युला मिळाला 1/2 mv स्क्वेअर. तर यानुसार आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून फिजिकल क्वांटिटीज मधील इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ओके. तर यानुसार कायनेटिक एनर्जीचं हे रिलेशन मिळालं. Here we see third application of dimensional analysis to find conversion factor between units of same physical quantity in two different systems of units. म्हणजे काय, समजा वर्क ही फिजिकल क्वांटिटी घेतली तर वर्कचं SI युनिट काय असतं, जूल, आणि CGS युनिट काय असतं, अर्ग. तर आपण सेम फिजिकल क्वांटिटी मध्ये जूल आणि अर्ग मधलं रिलेशन फाइंड आउट करणार आहोत. ओके. तर इथं मी असं म्हणतोय, लेट
1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. 1 जूल इज इक्वल टू काय लिहिलं? एक्स अर्ग. जूल हे जूल कुणाचं युनिट आहे? वर्कचं. तर इथं डायमेन्शन्स कुणाची लिहायची? वर्कची डायमेन्शन लिहायची. तर वर्कचं डायमेन्शन काय असतं? L raised to 2 m raised to 1 t raised to -2 is equal to x into earthचं डायमेन्शन लिहायचं. earthचं डायमेन्शन म्हणजे वर्कचं डायमेन्शन. L raised to 2 m raised to 1 t raised to -2. आता इथं हे SI युनिट आहे आणि हे कोणतं युनिट आहे? CGS युनिट. तर या दोघांच्या मध्ये आयडेंटिफिकेशन साठी 1 सबस्क्रिप्ट यूज करतोय. तर इथं सबस्क्रिप्ट 1 इज फॉर SI युनिट म्हणूया आपण आणि सबस्क्रिप्ट 2 इज फॉर CGS युनिट. CGS युनिट साठी सबस्क्रिप्ट काय वापरतोय आपण? 2 वापरतोय. तर आता या व्हॅल्यूने इथं डिवाइड केलं. x इज इक्वल टू L1 raised to 2 m1 raised to 1 t1 raised to -2 अपॉन L2 raised to 2 m2 raised to 1 t2 raised to -2 अशी व्हॅल्यू लिहिली. आता याच्या पुढे x इज इक्वल टू हे मी असं लिहितो L1 अपॉन L2 raised to 2 into m1 upon m2 raised to 1 into t1 upon t2 raised to -2. ओके. आता याच्या पुढे वापरता L1 हे लेंथचं SI युनिट आहे. लेंथचं SI युनिट काय लिहायचं सांगा बाबा? मीटर. आणि L2 म्हणजेच काय? लेंथचं CGS युनिट. CGS युनिट काय घ्यायचं? सेंटीमीटर ब्रॅकेट स्क्वेअर इनटू M1 म्हणजे काय घ्यायचं? मास. SI युनिट मासचं म्हणजे काय लिहायचं? किलोग्रॅम. आणि M2 म्हणजेच काय? CGS युनिट कोणाचं लिहायचं? मासचं म्हणजे ग्रॅम लिहिलं. ग्रॅम रेज टू 1 इनटू T1 म्हणजे काय? SI युनिट टाइमचं सेकंड. T2 म्हणजे SI युनिट CGS युनिट टाइमचं. तर इथं सेकंडला सेकंड कॅन्सल झालं. याच्या पुढे आता मीटर. मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतो? 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे 10 raised to 2 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर ब्रॅकेट स्क्वेअर. किलोग्राम लिहूया. किलोग्राम म्हणजे काय घ्यायचं? 1000 ग्रॅम म्हणजे 10 raised to 3 ग्रॅम अपॉन ग्रॅम ब्रॅकेट raised to 1 इंटू 1 raised to -2. आता हे सेंटीमीटरला सेंटीमीटर, ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल. तर इथं 10 raised to 4 इंटू 10 raised to 3 इंटू 1 raised to -2 म्हणजे 1. तर here we get 10 raised to 7. x is equal to 10 raised to 7. म्हणजेच इथं x ची व्हॅल्यू इथं ठेवायची. Therefore we can write it as 1 joule is equal to 10 raised to 7 erg. This is the relation between joule and erg. To find the conversion factor between Newton and dyne. तर न्यूटन हे SI युनिट आहे कुणाचं? फोर्सचं. आणि डाइन हे CGS युनिट आहे कुणाचं? फोर्सचं. तर इथं आपण असं म्हणूया लेट 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन. ओके. तर आता न्यूटन म्हणजेच काय? फोर्सचं युनिट आहे. तर फोर्सची डायमेन्शन लिहायची. फोर्सची डायमेन्शन L raised to 1 m raised to 1 t raised to -2 is equal to x into dyne. डाइनची डायमेन्शन लिहायची. डाइनची डायमेन्शन म्हणजे फोर्सची डायमेन्शन लिहायची. म्हणजे काय असेल? L raised to 1 m raised to 1 t raised to -2. ओके. तर आता हे SI युनिट आहे म्हणून इथं 1 हे सबस्क्रिप्ट यूज करतोय. आणि हे CGS युनिट आहे. CGS युनिट साठी सबस्क्रिप्ट आपण काय वापरतोय? 2 वापरतोय. SI युनिट सबस्क्रिप्ट 1 आणि CGS युनिट साठी सबस्क्रिप्ट आपण किती वापरतोय? 2 वापरतोय. ओके. आता याच्या पुढे वापरता
Therefore x is equal to, ही व्हॅल्यू इथं डिवाइड करायची, तर इथं L1 raised to 1, M1 raised to 1, T1 raised to -2 डिवाइड बाय इथं L2 raised to 1, M2 raised to 1, T2 raised to -2 अशी व्हॅल्यू मिळते. ओके, पुढे सिम्प्लिफाय करूया. Therefore x is equal to L1 upon L2 raised to 1 into M1 upon M2 raised to 1 into T1 upon T2 raised to -2. तर आता x is equal to L1 ची व्हॅल्यू द्यायची. L1 SI युनिट आहे लेंथचं, काय असतं मीटर. L2 CGS युनिट आहे कुणाचं लेंथचं, म्हणजे काय द्यायचं सेंटीमीटर रेज टू 1 इंटू M1 SI युनिट आहे कुणाचं मासचं, म्हणजे काय द्यायचं किलोग्राम. आणि M2 म्हणजेच काय CGS युनिट मास लिहायचं, म्हणजे काय असेल ग्रॅम, ब्रॅकेट रेज टू 1 इंटू टाइम T1 आणि T2 म्हणजे काय असेल सेकंडच असेल, SI युनिट टाइमचं सेकंड आणि CGS युनिट सुद्धा काय असेल सेकंड. तर इथं सेकंडला सेकंड कॅन्सल. तर इथं x इज इक्वल टू 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 100 सेंटीमीटर. 100 मीन्स 10 raised to 2 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर raised to 1 इंटू किलोग्राम लिहूया. किलोग्राम 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 10 raised to 3 ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम ब्रॅकेट raised to 1 इंटू 1 raised to -2. सेंटीमीटरला सेंटीमीटर ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल. तर इथं x इज इक्वल टू 10 स्क्वेअर इंटू 10 चा क्यूब इंटू 1. तर इथं x इज इक्वल टू 10 raised to 5. मग आपण असं लिहू शकतो 1 न्यूटन इज इक्वल टू x म्हणजे किती 10 raised to 5 इंटू डाइन. दिस इज द रिलेशन बिटवीन न्यूटन अँड डाइन. तर परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन न्यूटन अँड डाइन, किंवा मगाशी आपण पाहिलेलं ऑब्टेन द रिलेशन बिटवीन जूल अँड अर्थ, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हिअर वी सी लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तर एकंदरीत 4 लिमिटेशन्स आपण पाहणार आहोत. फर्स्ट लिमिटेशन, the value of dimensionless quantity is obtained experimentally. आपण मगाशी हा फॉर्म्युला पाहिला होता पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम साठी, T is equal to K into under root L upon G, हा फॉर्म्युला पाहिलेला होता. आणि इथं K ची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलेली होती, किती 2 पाय अंडर रूट L upon G. तर इथं पहिलं लिमिटेशन काय सांगतोय, तर K ची व्हॅल्यू आपल्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करावी लागते. तर हे पहिलं लिमिटेशन आहे. याच्यानंतर सेकंड लिमिटेशन, नॉट युजफुल टू डिराइव द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स. म्हणजे आता समजा y इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस के इंटू एक्स. तर या इक्वेशन मध्ये साइन फंक्शन आहे. तर या पद्धतीचं इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिस युजफुल नाही. किंवा दुसरा आपण असं लिहू शकतो y इज इक्वल, किंवा असं लिहूया n इज इक्वल टू n0 इंटू e रेज टू मायनस लॅम्बडा टी. तर हे e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये सुद्धा हे डायमेन्शनल अनालिसिस याचा युजफुल होणार नाही. किंवा आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 3. तर या पद्धतीचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा डायमेन्शनल अनालिसिसचा यूज होणार नाही. तर इथं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन्स
ही डायमेन्शन लेस क्वांटिटीज आहे. तर या पद्धतीचे इक्वेशन्स फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा यूज होणार नाही. ओके. याच्यानंतर 3 नंबरला वापरता. This method is not useful if constant of proportionality is not dimensionless. म्हणजे मगाशी वापरता T is equal to K into under root L upon G. तर इथं K ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. K ची व्हॅल्यू किती असते 2π, की जे डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे, म्हणजे याच्या बाबतीत चालू शकेल. पण इथं F is equal to G into M1 into M2 upon R square. तर या ठिकाणी G ची व्हॅल्यू काय असते 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर G ही डायमेन्शन असणारी क्वांटिटी आहे. G कशी क्वांटिटी आहे? डायमेन्शन असणारी क्वांटिटी आहे. आणि पुढे काय लिहिलं M1 into M2 upon R square. तर G ला डायमेन्शन्स आहेत, K ला डायमेन्शन नाहीत. तर या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिस यूज करू शकतो, या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिस यूज करू शकणार नाही. कुठं यूज करू शकणार नाही? तर जिथं कॉन्स्टंट जो असतो की त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन असतील, त्या कॉन्स्टंटच्या बाबतीत आपण डायमेन्शनल अनालिसिसचं इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करू शकणार नाही. आणि चौथं ऍप्लिकेशन, तर इथं एकच इक्वेशन आहे. तर एका इक्वेशन मध्ये ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. तर 2 किंवा जास्त टर्म असणाऱ्या इक्वेशन्स डायमेन्शनल अनालिसिसनी फाइंड आउट करू शकणार नाही. आपण हे एवढं चालू शकेल S is equal to UT साठी आपण यूज करू शकतो, S is equal to 1/2 AT स्क्वेअर साठी यूज करू शकतो. पण एकाच वेळी तर 2 टर्मची बेरीज आहे. तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करू शकणार नाही. तर हे काय आहेत? तर लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहेत. This completes the dimensional analysis. In case of dimensional analysis, we have defined dimensions. Nextly, we have obtained dimensions of some physical quantities. After that, uses of dimension analysis. 3 uses आपण पाहिलेले आहेत. आणि लास्टली आपण काय पाहिलेलं आहे? Limitations of dimensional analysis. And here we stop.